विद्यार्थी आणि पालक मित्र, आपण आज शिकत आहोत अपूर्णांकाची बेरीज। तर पुढील अपूर्णांकाची बेरीज करा। तर पहिला अपूर्णांक पहिली बेरीज आली 3/7 अधिक 5/7। तर या अपूर्णांकामध्ये प्रत्येक अपूर्णांकाचा छेद समान आहे। तर अशा वेळी या अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान असल्यामुळे छेद तोच घ्यायचा आणि अंशाची बेरीज करायची। छेद 7 आणि 3 अधिक 5। त्यानंतर वरील अंशाची बेरीज करायची। 5 आणि 3 हे झाले 8 आणि छेदाला 7। ते याचं उत्तर आलेलं आहे 8/7। तसंच पुढील अपूर्णांक आहे 4/5 अधिक 2/4। आता हे सोपं वाटलं, परंतु आता इथं काय अडचण आली, इथं अपूर्णांकाचे छेद भिन्न आहेत, समान नाहीत। तर अशा वेळी त्या अपूर्णांकाचे छेद समान करायचे आणि नंतर त्याची बेरीज करायची। एकदम सोपी ट्रिक आहे। तर काय करायचं, अगोदर दोन्ही अपूर्णांकाचे छेदस्थानी घ्यायचे, त्यांचा गुणाकार करायचा 5 गुणिले 4 आणि अंशस्थानी याचा तिरकस गुणाकार करायचा। याचा तिरकस गुणाकार करायचा 4चा 4चा आणि 2चा आणि 5चा। तर तो तिरकस गुणाकार असा करायचा 4 गुणिले 4 म्हणजे ह्याच्या छेदाने ह्याच्या अंशाला अधिक चिन्ह तसंच आणि पुढं ह्याच्या छेदाने ह्याच्या अंशाला, तर 2 गुणिले 5 अशी मांडणी झाली। आता पुढची स्टेप काय करायचं, छेद येतोय 5 गुणिले 4 5 चौक 20 आणि आता त्यांची करायची बेरीज। बेरजेमध्ये 4 गुणिले 4 4 चौक 16, अगोदर 16 लिहायचे, अधिकचं चिन्ह अधिकच्या जागेवर आणि परत पुढचं 2 गुणिले 5 तर 2 पंचे 10। तर आता काय करायचं, शेवटी ह्यांची बेरीज करायची। बेरीज करताना छेद 20 जशाला तसा आणि 16 आणि 10 26। 26/20 अशाचं उत्तर आले। परंतु हे सुद्धा उत्तर आपल्याला संक्षिप्त रूपात घ्यायचंय, त्याला शॉर्ट करायचे। तर दोघांना अंश आणि छेदाला दोन्ही भाग जातोय म्हणून त्याची काटाछाटी करायची, संक्षिप्त रूप द्यायचं। तर बे 10 20 आणि इथं बे आणि 6। तर असं 13/10 असे या अपूर्णांकाचं उत्तर आहे, 13/10। तर विद्यार्थी मित्र, तर पुढील उदाहरण तुम्हाला सोडण्यासाठी देत आहे, तर ती उदाहरणं तुम्ही नंतर सोडा। तर ते उदाहरण आहेत 3/2 अधिक 1/2 आणि दुसरं उदाहरण आहे 3/4 अधिक 2/3। हे सोडून तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची। तर आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।